ठरलं तर मग या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या भागात एक अत्यंत थरारक वळण पाहायला मिळणार आहे. सचिन आणि साक्षी एका कॅफेमध्ये एकत्र बसलेले असतात. गप्पांच्या ओघात सचिन साक्षीच्या अत्यंत जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. योगायोगाने अर्जुन त्याच ठिकाणी असतो आणि दुरून हे सगळं दृश्य पाहतो. जे त्याने पाहिलं त्यावर त्याचा क्षणभर विश्वासच बसत नाही. सचिनचे हे वागणे पाहून अर्जुनला प्रचंड मोठा धक्का बसतो. दुसरीकडे अर्जुन नेहमीपेक्षा लवकर घरी परततो. तिथे प्रताप आणि अस्मिता बसलेले असतात. अर्जुनला वेळेआधी घरी आलेलं पाहून अस्मिता त्याची थट्टा करायला सुरुवात करते. अस्मिता म्हणते, "डॅड, अर्जुन आज इतक्या लवकर घरी आला? काय नवल? याला आज अचानक माझी आठवण वगैरे आली की काय?" प्रताप हसून म्हणते, "हो, खूपच." अस्मिता म्हणते, "म्हणजे आज नक्कीच सूर्य दक्षिणेला उगवला असणार. नाहीतर अर्जुनला आजकाल सायलीशिवाय दुसरं कोणी दिसत तरी का?" अस्मिताच्या बोलण्यावर अर्जुन अत्यंत गंभीर होतो आणि एक असा इशारा देतो ज्यामुळे घरातील वातावरणच बदलून जातं. अर्जुन ठामपणे म्हणतो, "मी माझ्या बायकोशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे कधीच बघत नाही. माझी फॅमिली हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि जर कोणी माझ्या कुटुंबाला दुखावण्याचा प्रयत्न केला ना, तर मी त्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही." अर्जुन इतक्या संतापात का बोलतोय हे कोणालाही उमजत नाही, कारण सचिनबद्दल त्याने अद्याप कोणालाही काहीही सांगितलेले नसते. मात्र त्याचा बदललेला स्वभाव पाहून सायली आणि अस्मिता दोघींच्याही मनात शंकेची पाल चुकचुकते. आता अर्जुन सचिनचा पर्दाफाश कसा करणार की हे गुपित त्याच्या मनातच राहणार हे पाहणे रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.